सर्वप्रथम जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य व नरेंद्राचार्य महाराज यांच्या चरणी नतमस्तक। तर आज लोगाव, घाटशेंद्रा, वडोदवाडी या सर्व आजूबाजूच्या परिसरातील गावातील लोकांनी जो स्वामी रामानंदाचार्य महाराज व नरेंद्राचार्य महाराज यांच्या या नानीच्या संस्थेच्या माध्यमातून आज हा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। आणि ज्यावेळेस आम्ही या लोगावला या ठिकाणी आलो असता तर आम्हाला वाटलं की 2-4 लोक त्या ठिकाणी रक्तदान करेल, पण ज्यावेळेस नरेंद्र माऊली यांचे भक्त या ठिकाणी भेटले आणि त्यांनी सांगितले की 154 लोकांनी या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे। आणि सर्वप्रथम आनंद या गोष्टीचा होतो की बरेच जण म्हणतात की महिला या म्हणजे 50% त्यांना आरक्षण आहे आणि ते फक्त राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये, नोकरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात। पण आज या ठिकाणी आनंद झाला की माणसाबरोबर त्या ठिकाणी महिलांनी सुद्धा रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे। तर मी इथल्या सर्वांना एक विनंती करतो की एक महिलेच्या नावाने आपण सर्वांनी टाळ्या या ठिकाणी वाजवावे, कारण एक आनंद या ठिकाणी होतो की महिला सुद्धा सर्व गोष्टीत या ठिकाणी पुरुषाच्या सोबत या ठिकाणी आहे। आणि आज हा जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य व नरेंद्राचार्य यांच्या माध्यमातून आज हा रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। मला वाटतं 4 ते 18 तारखेपर्यंत आपल्या या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आमच्या चिंचोली लिंबाजी येथे 16 तारखेला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। तर 16 तारखेला आम्ही सरकारी दवाखान्यात त्या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी करणार आहे। तर मित्रांनो, रक्तदान करत असताना बऱ्याच जणांना आडोपडी त्या ठिकाणी करावं लागतं की चाल भाऊ रक्तदान या ठिकाणी करावं, पण अजूनही आपल्या खेड्यापाड्यामध्ये माया ममता या ठिकाणी दिसून येत आहे आणि कुठेतरी एक श्रद्धा आपल्यामध्ये आहे। तर कोणालाही या ठिकाणी बळजबरी न करता त्यांच्या सुखुशीने या ठिकाणी रक्तदान करत आहे। तर खरंच आनंद या ठिकाणी झाला। तर कुठेतरी मानवता, माणुसकी आपल्या ग्रामीण भागात, खेड्यामध्ये या ठिकाणी जपलेली आहे। आणि आज या जीवनदान महाकुंभ मेळाव्यानिमित्त मला वाटतं 2 लाख रक्तदानाचं टार्गेट या ठिकाणी टार्गेट आहे आणि मला वाटतं 50,000चं रक्तदानाचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। गवळी साहेब 2च मिनटं पुन्हा नका, आपल्या ऐकून घ्यायला तयार काही अडचण नाही। तर मित्रांनो, आपण बरेच जण, कोणी अन्नदान करतं, कोणी बरेच त्या ठिकाणी दान करतं, पण रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे। कारण आपल्या रक्तदानाने कोणाचा तरी जीव त्या ठिकाणी वाचणार आहे। कारण ज्यावेळेस एखाद्याला विचारा रक्ताची गरज असल्यावर रक्तासाठी किती अवकाळा करावी लागते, ज्यावेळेस आपण या ठिकाणी रक्तदान करणार आहोत तर या रक्तदानामुळे आपल्याला सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार आहे। आणि या सर्टिफिकेटमुळे ज्यावेळेस आपल्याला रक्ताची गरज त्या ठिकाणी पडणार आहे तर मला वाटतं आपल्याला एका दिवसात किंवा 24 घंट्यामध्ये त्या ठिकाणी रक्त या ठिकाणी भेटणार आहे। आणि ज्यावेळेस आपण रक्तदान त्या ठिकाणी करतो तर आपल्याला आपले जे शरीरातलं रक्त आपण त्या ठिकाणी दान केलेलं असतं, हे रक्त 24 घंट्यामध्ये आपल्या शरीरात पुन्हा त्या ठिकाणी होतं। आणि ज्यावेळेस आपण रक्तदान करतो तर आपल्या शरीरामधले जो आजार, विकार, जी थोडी म्हणजे जी थोडी मरगळपणा त्या ठिकाणी असतो आणि रक्तदान केल्यामुळे कुठेतरी आपलं शरीर पुन्हा टवटवीत आणि फ्रेश या ठिकाणी होते। तर या इथल्या सर्व नरेंद्र महाराज व रामानंदाचार्य महाराज यांच्या सर्व भाविक भक्तांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। जगद्गुरु रामानंदाचार्य व नरेंद्राचार्य महाराज की धन्यवाद।